उड्डाणपूल, बोगदे, मेट्रो, अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो अशा विविध आणि टोलेजंग इमारती यामुळे ठाणे शहर मुंबईनंतरची पहिली पसंती ठरत असताना येथील हजारो झोपडीधारक पुनर्विकास योजना रखडल्यानं हक्काच्या घरांपासून वंचित राहत असल्याचं समोर येतंय. जवळपास 36 प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचं पुढे आलंय. ठाण्यात 1,12,500 झोपड्यांची नोंद झाली आहे. पण त्या तुलनेत आत्तापर्यंत केवळ 51 ठिकाणीच पुनर्वसन प्रकल्प राबवले गेले असून 7,041 झोपडीधारकांचं हक्काच्या पक्क्या घरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर 36 प्रकल्प अजूनही मंजुरीच्या फेऱ्यात अडकले असून सुमारे 13,696 झोपडीधारक प्रतीक्षेत आहेत. ठाणे शहरात हजारो इमारती उभ्या राहिल्या असून सध्या 400हून अधिक प्रकल्प सुरू आहेत. दुसरीकडे येथील अनधिकृत धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी देशातील सर्वात मोठी आणि पहिली क्लस्टर योजना आकार घेते. दुसरीकडे बागळे, लोकमान्य नगर, कळवा, मुंब्रा, मानपाडा इत्यादी भागात मोठ्या प्रमाणावर जुन्या झोपडपट्ट्या आहेत. ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी अनेक वर्षांपासून पुनर्वसन योजना राबवली जाते, पण त्याची गती अत्यंत मंद असल्याचं समोर आलंय. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणकडून ठाणे महापालिका क्षेत्रातील पुनर्विकास प्रकल्पाच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 51 योजनांमध्ये 7,041 झोपडीधारकांना सदनिका देण्यात आल्या आहेत. SRA अंतर्गत 24 योजनांचं काम सुरू असून त्यामध्ये 269 चौरस मीटरची एक तर 300 चौरस फुटांच्या 23 योजना आहेत. मंजुरीच्या प्रक्रियेत 12 योजना असून 4 ठिकाणी 269 तर 8 ठिकाणी 300 चौरस फुटांच्या सदनिका आहेत. मात्र योजनांमध्ये प्रगती नसल्याची कबुली खुद्द प्रशासनानं दिली असून परिणामी 13,696 झोपडीधारक हवालदिल झालेत.